नमस्कार। आज आपण या ठिकाणी एक अतिशय आरोग्यदायी असं एक सूपचा प्रकार पाहणार आहोत आणि त्यासाठी आपण शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर एक गाजर घेतलेला आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि त्यासोबत आपण आता 2 हिरव्या मिरचीचे तुकडे यामध्ये घालून घेणार आहोत आणि 3 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि ह्या कोथिंबीरीच्या काड्या आहेत तर ह्या सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। अतिशय सुंदर चव ह्यामुळे आपल्या सूपला येते आणि किंचित असं थोडं मीठ टाकून आपण त्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर 2 चमचे जी मूगडाळ आहे, जी पिवळी मूगडाळ किंवा साल काढलेली मूगडाळ आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आणि यावर आता आपण झाकण ठेवून कुकरमध्ये याच्या 2 शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत। आता आपण पाहू शकता की आपल्या शेंगा आणि हे मिश्रण छान असं शिजलेलं आहे। तर हे आपण आता याचं जे पाणी आहे तर ते आपण सुरुवातीला गाळून घेणार आहोत आणि त्यानंतर उरलेलं जे मटेरियल आहे किंवा जो चोथा आहे तर तो आपण मिक्सरच्या पॉटला फिरवून घेणार आहोत की जेणेकरून ज्या शेवग्याच्या शेंगांच्या जे काड्या असतात किंवा कडक असा जो भाग असतो तर तो आपल्याला काढून टाकायचा आहे। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे आणि एका चाळणीच्या साहाय्याने आपण हे सबंध जे मिश्रण आहे ते गाळून घेणार आहोत आणि जे आपलं गाळलेलं पाणी आहे किंवा थोडं अजून पाणी यात घालून आपण हे छान प्रकारे गाळून घेणार आहोत की अजिबात त्याचा जो आहे गर तर तो राहिला नाही पाहिजे, फक्त काड्या ह्या शिल्लक राहिल्या पाहिजे अशा पद्धतीने आपण हे गाळून घेणार आहोत। या ठिकाणी आपण मूगडाळीचा वापर केलेला आहे त्यामुळे सूप हे दाट होण्यासाठी आपल्याला अजून कोणतं इंग्रेडियंट्स टाकायची आवश्यकता नाही आहे, नाहीतर आपल्याला शक्यतोवर कॉर्नफ्लॉवरचा आपण वापर करतो आणि मूगडाळीचे फायदेसुद्धा आपल्याला त्यापासून मिळणार आहेत। आता आपण चोथा जो आहे तो काढून टाकलेला आहे आणि गर आपला शिल्लक आहे। तर याला फोडणी देण्यासाठी एका कढईमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप हे घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण जिरं, त्यासोबत हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी त्याला देऊन घेणार आहोत। त्यानंतर आपण त्यामध्ये थोडीशी हळद, गरम मसाला आणि धनेपूडसुद्धा यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि ही फोडणी तयार झाल्यानंतर आपण त्यामध्ये जो आपण गाळून घेतलेला गर आहे तर हा टाकून घेणार आहोत। त्यानंतर भांडं विसळून आणि मिक्सरचं पॉटसुद्धा विसळून आपण यामध्ये हे पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपल्याला जेवढं पातळ हवं आहे त्यानुसार आपण त्यात पाणी ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। आणि आता ह्या सूपाच्या प्रमाणामध्ये आपण थोडंसं यामध्ये मीठ घालणार आहोत। सुरुवातीला सुद्धा आपण थोडं मीठ घातलेलं आहे आणि आता सुद्धा थोडं मीठ घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण थोडी साखर टाकलेली आहे आणि त्याचसोबत आपण आमचूर पावडरसुद्धा यामध्ये थोडी घालणार आहोत। आपण टमाटेसुद्धा घातलेलं आहे त्यामुळे आमचूर पावडर आणि टमाटा तर त्याचा चव बॅलन्स करण्यासाठी आपण थोडीशी साखर यामध्ये घालून घेतलेली आहे आणि असं हे आपलं आरोग्यवर्धक सूप जे आहे तर हे तयार झालेलं आहे आणि यापासून आपल्याला भरपूर असे फायदे आहेत कारण जे आपण शेवग्याच्या शेंगा म्हणतो तर त्यामध्ये प्रोटीन, फायबर आणि कॅल्शियम आणि फॉस्फरसचं प्रमाण भरपूर असते, त्यामुळे आपले हाडं मजबूत होण्यासाठी मदत होते। त्याचबरोबर सांधेदुखी आणि मधुमेहामध्ये सुद्धा ते गुणकारी आहे आणि मूगडाळीमध्ये तर व्हिटॅमिन, प्रोटीन आणि फायबर असतात।
त्यामुळे नक्की आपण पावसाळ्यामध्ये गरमागरम असं हे सूप करून प्या. आणि माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचसोबत बेल आयकॉनचं बटनसुद्धा नक्की दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लवकरात लवकर मिळण्यासाठी मदत होईल. धन्यवाद.